हॅलो मैत्रिणींनो, आज आहे एकादशी। आज मी बनवणार आहे रताळ्याची खीर, स्वीट पोटॅटोची खीर। हे रताळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, माती असते याला, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता मी ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरमध्ये। पाणी घालायचं थोडं, एवढं पाणी पुरेसं आहे त्याला शिजण्यासाठी। एका डब्यात पण तुम्ही ठेवू शकता रताळे, मग शिजवून घेऊ शकता। रताळ्याची खीर करायला मी दूध तापत ठेवलेलं आहे, चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध आपल्याला। रताळ्याची सालं काढून घेणार आहे मी, त्यासाठी थोडंसं तूप, वेलची पावडर, केशर, काप केलेले बदाम आणि किसलेलं खोबरं थोडंसं। रताळा आपल्याला किसून घ्यायचंय, स्मॅशरने स्मॅश सुद्धा करू शकता तुम्ही। खूपच छान लागते खीर, करून बघा नक्की एकदा उपवासाला। इतर दिवशी केली तरी चालेल। साखर घालायची आपल्याला, आवडीनुसार घालायची साखर, कमी जास्त, कमी गोड लागत असेल तर कमी घाला। वेलची पावडर, तूप घालायचं थोडं, केशर असेल तर घाला, नाही टाकलं तरी चालेल। बदामाचे काप आणि खोबरं। आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे, मग रताळा टाकायचा त्याच्यात किसलेलं। दुधाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे, आता यात रताळा किसलेलं टाकून द्यायचं। रताळा आपण किसलेले यात टाकलेले। आता ह्या चांगली उकळी काढायच्या। बासुंदीला जसं आपण दूध आटवायला ठेवतो ना, तसं आटवून घ्यायचं जरा 10 मिनिटं, आणि करपू नये म्हणून खाली हा चमचा धुवून स्वच्छ टाकून द्यायचा, म्हणजे खाली तळाला आपली खीर लागणार नाही। आपली खीरीला उकळी यायला लागलेली आहे, आता ही आटवायची चांगली 5 ते 10 मिनिटं। हे बघू शकता आपली खीर आटत आलेली आहे, तयार झालेली आहे आपली खीर। यात मी चमचा असंच टाकलेला आहे, जेणेकरून खीर आपली खाली करपणार नाही, म्हणजे सारखं हलवत बसायला लागत नाही आपल्याला। मी अजून थोडा वेळ ठेवणार आहे हिला। ही बघू शकताय तुम्ही, खीर चांगली आपली आटलेली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा। खूप छान लागते ही खीर। थोडे